स्वामी समर्थ. बघा, तुम्हाला शनी दोष लागलेला आहे, तुमच्या पत्रिकेमधला शनी खराब आहे, तर तुम्हाला पितृंचा दोष लागलेला असेल, म्हणजे पितृदोष आणि शनी दोष असेल, तर तुम्हाला शनिवारी हा उपाय करायचा. उद्या शनिवार आहे, उद्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं. जाताना एक कणकेचा दिवा बनवायचा. कणकेच्या दिव्यामध्ये कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही, चिमूटभर हळद घालायचं आणि कणिक घट्ट मळायचं आणि त्याचा एक दिवा करा. मग तो एक दिवा करा किंवा चार, म्हणजे चौमुखी दिवा करा. एकमुखी किंवा चौमुखी दिवा केला तरी चालेल. त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं. 2 वातीची 1 वात कापसाची घाला किंवा कलाव्याची घाला चालेल. जायचं, पहिल्यांदा त्या पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं. त्या पिंपळाच्या झाडाखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा. दिव्याला आसन दिल्याशिवाय कुठेही देवघरात असू दे, मुख्य दरवाजेच्या बाहेर असू दे, तुळस असू दे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही दिवा लावत असता त्या दिव्याखाली तुम्हाला फुल्याच्या पाकळ्या, डिश स्टीलची किंवा अखंड तांदळाचं आसन द्यायचं. जर तुम्ही हे नाही दिला तर हे दिवे जे आहेत ते पृथ्वीला समर्पित असतात. म्हणून हा दिवा आपण ज्या देवासाठी, ज्या झाडासाठी, ज्या तुळशीसाठी लावतो त्याला समर्पित होण्यासाठी आसन द्यायचं असतं. आता तांदळाचं आसन द्यायचं, दिवा ठेवायचा, दिवा प्रज्वलित करायचा आणि 7 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या आणि ओम पितृ देवताय नमो नमः म्हणायचं आणि घरी निघून यायचं. घरी येत असताना मागे वळून बघायचं नाही, कुणाच्या घरी थांबायचं नाही. घरात आल्यानंतर बाहेर पाय धुवायचे आणि घरामध्ये यायचं. यामुळं तुमचे सगळे पितृदोष निघून जातील. शनीची 7.5 सुद्धा दूर होईल. नक्की हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो हे आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.